पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल आपण ज्ञानेश्वरीच्या अंगापेक्षा सुद्धा अधिक तत्वज्ञानाच्या अंगाने विषय पाहिला। त्याचं कारण एवढंच होतं की तत्वज्ञान आता ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी अगदी ठासून भरलंय असं म्हटलं तरी चालेल। तत्वज्ञानाचं एक एक शाखा एक दोन दोन चार चार श्लोकांच्या निमित्ताने त्यांनी आपल्या पुढे ठेवलेली आहे। आणि ही जशी काही पुढच्या अध्यायांच्या मध्ये तत्वज्ञान जाणून घेण्याची शिदोरीच आहे की ती शिदोरी थोडीशी जड आहे पचायला। म्हणजे त्याच्यात श्रीखंड बासुंदी असे सगळे जड जड गरिष्ठ पदार्थ आहेत जे पचनाला थोडे कठीण आहेत। त्यामुळे फक्त एक धारणा अशी आहे की गीताकार कोणता मार्ग अनुसरतात, कोणत्या दर्शनाचा अधिक प्रभावाने विचार करतात। त्याकरता शंदा पेंडशांच्या सारख्या अत्यंत विद्वान अशा लोकांनी आपल्या बाजूनी ज्ञानेश्वरांच्यावरती, नामदेवांच्यावरती, समर्थांवरती आणि तुकाराम महाराजांच्यावरती, चारही संतांच्यावरती जी 4 पुस्तकं लिहिली आहेत, तर ती पुस्तकं आजही खूपच महत्त्वपूर्ण मानली जातात। आणि त्यांच्या इतकं काम कुणी केलं आहे असं नाही, परंतु अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने ज्ञानेश्वर माऊलींच्यावरती कोणतं तत्वज्ञान त्यांनी अवलंबलं असेल, त्यांनी कोणत्या दर्शनाचा आधार घेतला असेल, या दृष्टीने काही चर्चा केली आहे किंवा या दृष्टीने काही मांडणी केली आहे। तर ती मांडणी करताना ते असं म्हणतात 18व्या अध्यायामध्ये, जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी भाष्यकारा ते वाटा पुसतू असं म्हटलेलं आहे की मी कोण लिहिणार आणि गीतेवरती भाष्य लिहिणारा स्वतंत्र प्रज्ञेचा असा मी कोणी नाही आहे। मी फक्त गुरुचं पाईकपण स्वीकारलेला म्हणजे त्याचा दासानुदास आहे। आणि त्यामुळे माझ्या गुरुनी मला जी आज्ञा केली आहे त्या आज्ञेप्रमाणे मी लिहायला घेतलेलं आहे। त्यांच्या इच्छेने हा ग्रंथ आता कळसाला पोचलेला आहे। आणि म्हणून ते म्हणतात की मी काय मार्ग अनुसरला असेल त्याचं मला स्पष्टीकरण, त्याचं माझ्या अंतःकरणामधली जी कृतज्ञतेची भावना आहे ती मला प्रकट करायचीच आहे आणि केलीच पाहिजे। आणि त्यांनी ती अगदी केलीच आहे, म्हणजे अत्यंत मोकळ्या मनाने। आणि त्यावरती ते म्हणतात की भाष्यकारा ते वाटा पुसतू, मी भाष्यकारांना वाट विचारत गेलेलो आहे। भाष्यकारांना वाट विचारली तर ती वाट कोणती, आणि भाष्यकारा ते वाटा पुसतू एका भाष्यकाराला का अनेक भाष्यकारांना। आणि अशी बरीच चर्चा त्याच्यावरती अनेकांनी आपापल्या परीने केलेली आहे। आणि शेवटी एक मतही मांडलेलं आहे। ते मत असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांना चिद्विलास वाद मांडायचा आहे, म्हणजे चित म्हणजे चैतन्य। आणि आपण आता 6व्या अध्यायापर्यंत पोहोचू तोपर्यंत काही काही भागाची तयारी करूच आपण।
आपल्या मनातल्या काही संकल्पना सुदृढ करूच, परंतु आपल्या पुढे मांडायचा विषय असा की चित, सत आणि आनंद, म्हणजे परमात्म्याचं जे नाव आहे सत चित आनंद, तर ही त्याची लक्षणं आहेत. सत हे लक्षण आहे, चित हे लक्षण आहे, आनंद हे लक्षण आहे. या लक्षणांनी परमात्मा ओळखला जातो. तर त्यामध्ये कोण कशाची उपासना करतो, म्हणजे कोणत्या लक्षणाची उपासना करतो, तर सत हे जे परमात्म्याचे लक्षण आहे त्या सत लक्षणाची उपासना हा ज्ञानी करतो. कारण त्याला अन्य कशाची आवश्यकता नसते, केवळ परमेश्वराचं अधिष्ठान आहे, केवळ त्याचं असणं सत म्हणजे त्याचं अस्तित्व, एवढ्याच करता आणि एवढ्याच आधारावर ज्ञानमार्ग पुढे जात असतो आणि तो परमात्म्याचं स्वरूप यथार्थपणे जाणून घेतो. त्यामुळे ज्ञानी जो आहे तो ह्या सच्चिदानंद लक्षणामधल्या सतची उपासना करतो. चित या रूपाने म्हणजे चैतन्य, योगशास्त्र जे आहे त्या योगशास्त्रामध्ये आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे, जो निवास करून आहे, त्याच्याबरोबर हा देह का आला, या देहाला का धारण करावं लागलं, हा काय कारणाने आम्हाला प्राप्त झाला आहे. आपल्या संतांनी व्यवहारता अत्यंत सोप्या शब्दात सांगितलंय त्याप्रमाणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, की जन्माला माणूस येतो तो वासनेमुळे येतो. ती वासना कुठे असते, ती कर्माशयामध्ये असते. कर्माशय कशाला चिकटून असतो, तो कर्माशय ह्या जीवाच्या बरोबर असतो. त्या कर्माशयामध्ये काय काय असतं, त्यांनी पूर्वी केलेलं जे कर्म आहे ते सगळं कर्म आहे, त्याच्यात संचित कर्म आहे. आणि जेव्हा जन्माला येतो त्यावेळी जन्माला येताना त्याचं प्रारब्ध कर्म सुरू होतं. प्रकर्षेण आरब्ध म्हणजे आता ते अगदी भोगायला नक्की सुरुवात झालेली आहे. आणि असं नक्की भोगायला सुरुवात झालेलं जे कर्म आहे ते त्याच्याबरोबर असतं. आता ह्या जीवाच्या बरोबर जे काही आहे हे ह्या कर्माचं स्वरूप आहे. हा जो जीव आहे हा जीव ज्याच्यामुळे आता हे प्रारब्ध भोगायला आलेलं आहे त्याचा काय संस्कार त्यांनी बरोबर आणला आहे. कारण संस्कार रूपानेच ते येतं ना, आणि ते संस्कार आहेत ते भोगून संपवायचे आहेत. आणि ते संस्कार कशाचे आहेत, तर केलेल्या कर्मफलाचे आहेत. पुढे विषय येईल तेव्हा आपण त्याचा विस्तार घेऊ. तर तो जो संस्काराचा भोग भोगण्याकरता हा जन्माला किंवा हा जो देह धारण केला आहे, या देहाला चालवतो कोण, अर्थात जीवात्मा. पण त्या जीवात्म्याला प्रेरणा कोण देतो, त्याला प्रेरणा देणारं आहे चित्त. आमचं जे चित्त आहे ते त्याला प्रेरणा देतं. त्यामुळे चित्त जे आहे ते आमच्या हृदयामध्ये निवास करून आहे. आता त्या चित्ताच्या आधाराने जेव्हा तो जीव व्यवहार करतो त्यावेळी त्या व्यवहारामध्ये त्या चित्ताच्या संस्कारांप्रमाणे आम्ही कर्माची योजना करतो. म्हणजे जो जीव आहे तो त्या चित्तावरती त्याच्या व्यवहाराकरता थोडक्यात अवलंबून आहे. आता इथे ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं आहे की आता उपासना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कशाची करावी असं त्यांनी सांगितलं नाही आहे, पण ते महायोगी आहेत. ते कुंडलिनी क्षेत्रामध्ये नाथ संप्रदायामधला एक अत्यंत प्रभावशाली आणि अधिकारी सत्पुरुष असा ज्यांचा बोलबाला आहे असं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे त्यांच्या संबंध भाष्यावरती एक छाप आहे, जी छाप योगमार्गाची आहे. त्याचा थोडा न थोडा तरी आपल्याला अनुभव आता कळेल. आपल्याला जिथे कुठे संधी मिळेल, जिथे कुठे फट सापडेल, तिथे लगेच योगाच्या विषयीचं तत्त्वज्ञान त्याच्या 2-4 ओव्या तरी आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्यांना ते विसरू नाही शकत त्या मार्गाविषयी. अधिक प्रतिपादन भक्तीचं आहे का अधिक प्रतिपादन ज्ञानाचं आहे का अधिक प्रतिपादन कर्माचं आहे असं आपण तरतम भावानी ज्ञानेश्वरीमध्ये पाहू नाही शकत. पण माझी ये जीवीची आवडी ती मात्र त्यांची योगाची आहे हे आपल्याला कळतं. त्या आवडीतून त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडणीमध्ये असं तर नाही न योजलं असं अनेक लेखकांना वाटतं. ते कसं की जे चित म्हणजे जे चैतन्य आहे, योगशास्त्राच्या दृष्टीने माझ्या हृदयात जे चैतन्य आहे म्हणजे चित हा जो भाव आहे
ते चित पायमोडका त आहे आणि त्या पायमोडक्या त मध्ये एक त मिसळला म्हणजे तो त काय उपस्थित आहे, कशाकरता उपस्थित आहे किंवा कशाचं प्रतीक आहे, तर आमच्या अंतःकरणाचं. म्हणून त्या चितमध्ये तो त मिसळला की त्याचं चित्त, तला त असं ते चित्त होतं. आता हे जे चित्त आहे त्याच्यामध्ये आमचे पूर्वसंस्कार एकत्र आलेत. त्यामुळे मी आणि आपण का वेगळे आहोत, आपण सगळे एकमेकांपासून का वेगळे आहोत, कारण आमचे पूर्वसंस्कार वेगळे आहेत आणि आम्ही त्यातले जे संस्कार भोगायला म्हणून आत्ता जन्माला आलेले आहोत ते जे संस्कार काढून घेऊन आता भोगायला आलेले ते प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत. म्हणून योगशास्त्रांनी प्रत्येकाच्या चित्ताचा विचार करताना त्याला वेगळं वेगळं मानलेलं आहे आणि म्हणून पुरुष नंबर 1, पुरुष नंबर 2, पुरुष नंबर 3 असं त्या जीवाचं वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणजे आपण जेवढे लोक असू त्या प्रत्येकाचं चित्त वेगळं आहे. का वेगळं आहे, कारण पतंजलींची योगाची व्याख्याच मुळे योगश चित्तवृत्ती निरोध हा. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. आता चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे जर योग असेल तर मग सगळ्यांचं चित्त एकसारखं आहे तर सगळ्यांचं साधन एकसारखं असणार नाही आणि साधन एकसारखं स्वीकारलं तरी साधनाचा परिणाम एकसारखा असणार नाही, वेगवेगळा असेल. माझ्या चित्तावरती वेगळा असेल का, कारण माझ्या चित्तामध्ये सत्वरजतमाचे अंश कसे मिसळलेत, काय प्रमाणात आहेत, प्रत्येक संस्कारात ते काय प्रमाणात आहेत आपल्याला माहीत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी चित्ताचं स्वरूप वेगळं वेगळं आहे. मग आता असं आमचं चित्त नंबर 1, चित्त नंबर 2 असं चित्त इन्फिनिटी चित्ताच्या पुढे घेतली तर अशी जगामध्ये अनंत चित्त आहेत. पण प्रत्येक चित्त एकमेकांपासून वेगळं आहे अशी योगाची धारणा आहे, अशी योगसूत्रकारांची धारणा आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींचं तत्वज्ञान हे चिद्विलासवाद अशा नावाने एक वाद आहे. आपल्याला जर कधीतरी घ्यावासा वाटला तर त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करू. तर हा जो चिद्विलासवाद आहे तो काय आहे, तो चित म्हणजे चैतन्याचा विलास. म्हणजे हे जग म्हणजे काय आहे, तर हे जग म्हणजे दुसरं काही नसून तो केवळ जे चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य म्हणजे ईश्वराच्या ठिकाणचं चैतन्य, त्या चैतन्याचा विलास आहे. विलास म्हणजे त्याचं प्रकटीकरण आहे, त्याचा आविष्कार आहे. आणि या अर्थाने हे तत्वज्ञान स्वीकारून आता थोडंसं आपण आणखीन वृक्षतेत किंवा जरा क्लिष्टतेत जाऊ. आता हा चिद्विलासवाद म्हणजे हा परमात्म्याच्यावरती किंवा ह्या जगतामध्ये त्या चैतन्याने त्याचं केलेलं सुंदर असं प्रकटीकरण आहे, त्याचा सुंदर असा आविष्कार आहे, मुक्त असा आविष्कार आहे, अनंत असा आविष्कार आहे. आता शंकराचार्य काय म्हणतात, भाष्यकारा ते वाटा पुसतू आपल्याला विचारात घ्यायचं आहे ना. तर शंकराचार्य असं म्हणतात की हे जग म्हणजे काय, हे जग म्हणजे त्या ब्रह्मावरती केला गेलेला आरोप आहे. कशाचा आरोप आहे की हे जग जणू काही त्यांनीच निर्माण केलं आहे, हे जग जणू काही त्याच्यामुळेच निर्माण झालेलं आहे. तो अधिष्ठान आहे पण त्यांनी नाही निर्माण केलेलं. हे जग तो निर्माण करत नाही, या जगाच्या निर्मितीला तो अधिष्ठान होतो. आता आपण तोही विषय क्षणभर बाजूला ठेवूया. तर परमात्म्याच्या अधिष्ठानावरती हे जग प्रकृती जी निर्माण करते ते कसं आहे, ते भासमान आहे. याच्याकरता त्याला समजावून घ्यायचं तर आपण असं म्हणू शकतो की हे जग म्हणजे काय आहे, हा विपर्यय आहे. म्हणजे ब्रह्माच्या स्वरूपावरती असणारा विपर्यय. विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतद्रूप प्रतिष्ठम. विपर्ययाची ही व्याख्या आहे. विपर्यय म्हणजे काय, मिथ्या ज्ञान आहे. म्हणजे जे जसं आहे तसं आमच्या प्रत्ययाला येत नाही. सगळी माणसं सारखी आहेत पण एका माणसाचं तोंड बघावं असं वाटत नाही आणि दुसऱ्या माणसाशिवाय आपला दिवस जात नाही. माणसंच आहेत सगळी, परंतु त्याकडे बघण्याची आमची जी भूमिका आहे ती भिन्न भिन्न आहे. आता ही भूमिका चूक आहे का बरोबर आहे, चूक आहे का बरोबर आहे माहीत नाही, पण ती असत्य आहे. असत्य आहे, सत्याच्या विरुद्ध
त्याच्याही पुढे जाऊन ती मिथ्या आहे. ती जी आहे जशी असायला पाहिजे तशी नाही, जसं आहे तसं वाटत नाही. आता असत्य व्यवहारातला शब्द सत्याच्या पार्श्वभूमीवर, की जे सत्य नाही पण जे मिथ्या आहे ते कसं आहे, अतद्रूप प्रतिष्ठम, की अतद्रूप ते जसं त्याचं रूप तद्रूप असं त्या रूपासारखं नाही, तर काय आहे अतद्रूप त्याच्यासारखं नसलेलं. एखादा मनुष्य चांगला उदार आहे, खूप चांगला व्यवहार करतो, खूप चांगला कर्तबगार आहे, परंतु आपल्याला पटत नाही. म्हणजे कसलं कर्तृत्व आलंय, अहो ते सगळी परिस्थिती अनुकूल आहे, सगळ्या बाजूनी वशिले आहेत, मग काय या लोकांचं पुढे सगळं चालतं, घरात इतकं गडगंज आहे म्हणून हा मनुष्य एवढं दानधर्म करतोय. म्हणजे आता त्या माणसाचे गुण आहेत, ते गुण आम्हाला दिसत नाहीत. कारण का, त्याच्याकडे बघण्याची आमची दृष्टी भिन्न आहे. म्हणजे आपण पहिल्या दिवशी जसं म्हटलं तसं, खुदा अगर दे नजर तुमको तर हर सूरत खुदा की है. खरं म्हणजे परमेश्वराच्या शिवाय दुसरं काही नाही आहे, सगळं काही त्याचंच स्वरूप आहे, परंतु ती नजर आम्हाला नाही आहे. का नाही आहे ती का नाही आहे ते पण आज आपण पाहणार आहोत. ती जी नाही आहे त्याचं कारण अविद्या आहे, पण तो आत्ता आपला विषय नाही आहे. मग आता होतं काय, हे जग म्हणजे त्या ब्रह्मावरचा अध्यास आहे, म्हणजे आभास आहे. आभास आहे म्हणजे विपर्यय आहे. विपर्यय म्हणजे त्याचं उदाहरण काय, आपण कायम एकच लक्षात ठेवायचं की दोरीवरती साप, की कुठेतरी अर्धवट अंधार आहे, त्या अर्धवट अंधारामध्ये एक जाड दोरखंड पडलेला आहे आणि त्या अर्धवट अंधारामुळे तो दोरखंड भासत नाही, तर आम्हाला तो सर्पासारखा भासतो. मग तो लांबून जेव्हा दिसतो त्यावेळीच आम्हाला भय उत्पन्न होतं, अरे बापरे इथे साप आहे वाटतं. मग त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही प्रतिक्रिया आहे, म्हणजे बोबडी वळणे, घाबरणे, तोंडातून शब्द न फुटणे, अंगाला कंप येणे, घाम फुटणे, सगळं काही, हे सगळे काही परिणाम आमच्या देहावरती होतात. हे सगळे परिणाम झाल्यावर कुणीतरी येतं, काय झालं ओरडली कशा करता, म्हणतो अहो तिथे साप, बोलता पण येत नाही माणसाला, साप आहे साप आहे. अरे कुठे आहे, तर ती म्हणते दिवा लावणं म्हणजे तुला कळेल तरी कुठे आहे. तर दिवा लावला, ती म्हणते अगं ती दोरी आहे. आणि मग म्हणते अरे बापरे काय मी घाबरले, ही तर दोरीच होती. तसं हे जगत आहे, की हे जगत आम्हाला ह्यानी दुःख झालं, त्यांनी बरं वाटलं, ह्यानी आनंद झाला, तो माझ्या जवळचा, तो माझ्या लांबचा, हे सगळं कुठपर्यंत आहे, जोपर्यंत दोरीवर साप दिसतो आहे तिथपर्यंत आहे. ज्यावेळी दिवा लावला आणि दोरी दिसली त्यावेळी भय गेलं, ते तोंडाची वळलेली बोबडी गेली, सगळं दूर झालं, घाम निघून गेला, अंगाचं कापणं निघून गेलं, मनातलं भय निघून गेलं. आणि हे सगळं जेव्हा जातं त्यावेळी जे उरतं ते त्याचं मूळ रूप उरतं. मग आता हे जे जग आहे ते आम्हाला कसं प्रत्ययाला येतं, त्याला आम्ही प्रत्यय म्हणतो, त्याला तत्वज्ञान भासमान होतं असं म्हणतं, की हे जग आम्हाला भासमान होतं, की आम्हाला ते जाणवतं. कसं जाणवतं, या जगातनं मला जावं लागू नये, हे जग किती सुंदर आहे, या जगात किती संपत्ती आहे, त्यातली मला किती मिळेल, या जगातला अधिकार मला किती मिळेल, आरोग्य संपन्न जीवन कसं मिळेल, जगातल्या प्रत्येक सुंदर गोष्टींशी माझा संपर्क कसा येईल, या जगाच्या विषयीचं हे सगळं आकर्षण आहे. हे जग जे आहे हे ज्या पद्धतीने मला आत्ता भासतं आहे त्या जगातनं मी कायम राहणार आहे. त्या जगातली ना प्रत्येक वस्तू मला मिळणार आहे, पण त्या प्रत्येक वस्तूच्या विषयीची माझी धारणा अन्य आहे. आणि ती धारणा अन्य असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही आता 3 महिने का असेना मला मुख्यमंत्रीपद मिळावं, झालं बंड केलं. पण आता तिथे हे काही शिजत नाही डाळ म्हटल्याबरोबर नाही मला आता तेव्हाची आश्वासनं वेगळी होती, आताची आश्वासनं वेगळी आहेत, म्हणून मी आता ह्याच पक्षात राहणार आहे, आजपासून काँग्रेसचा प्रसार करणार आहे, प्रचाराला लागणार आहे. आता हे सगळं काय सगळं मिथ्या ज्ञान आहे. मला 3 महिन्याचं मुख्यमंत्रीपद मिळावं मिथ्या ज्ञान आहे, ते मला मिळत नाहीये म्हणून मला राग आला मिथ्या ज्ञान आहे. आता तिथे गेल्यानंतर आपलं कोणी ऐकलं नाही मिथ्या ज्ञानच आहे. त्यांनी जे सांगितलं ते बघून आपण जर असा काही आताताई निर्णय घेतला तर आपलं राजकीय जे काही करिअर आहे ते सगळं संपुष्टात येणार आहे हे कळल्यानंतर हे असा आताताई निर्णय घेणं योग्य नाही म्हणल्यानंतर त्याला वेगळा मुलामा देणं मिथ्या ज्ञान आहे. सगळं मिथ्या ज्ञान आहे. हा सगळा मिथ्या व्यवहार आहे.
हा व्यवहार काय आहे? त्या दोरखंडावरती साप आहे, त्या सापाला साप म्हणूनच व्यवहार करणं आहे. म्हणजे तो मला भासमान झालाय, तो मला तसा भासला आहे, खरा तो तसा नाही आहे असं नाही वाटत. ते तसंच आहे, ते जे रूप आहे तो सर्पच आहे असं धरूनच व्यवहार करायचा. हा व्यवहार आपण जगात करतो. हा जो व्यवहार आहे, आम्हाला शंकराचार्य काय म्हणतात? हा अतद्रूप प्रतिष्ठम, हा अध्यास आहे, हा आरोप आहे. हा ब्रह्मावरती केलेला जग शाश्वत आहे हा आरोप आहे. आणि ह्या जगाला आम्ही सत्य समजून आम्ही जो व्यवहार करतो, वास्तविक पाहता हे जग मिथ्या आहे. शंकराचार्यांनी ही भूमिका मांडली. आणि मग काय सोडून द्यावं? जे मिथ्या आहे ते टाकून द्यावं, जे सत्य आहे ते स्वीकारावं. म्हणून शंकराचार्यांचं तत्वज्ञान सांगताना अगदी एका श्लोकात कसं सांगतात? ते तर म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. म्हणजे ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. जे तुम्हाला जसं भासतं आहे तसं ते नाही आहे, ते मिथ्या आहे. म्हणून आपण असत्य शब्द कधीतरी चुकून वापरतो सत्याच्या विरोधातला, परंतु हे असत्य नाही आहे, सत्याचे हे मिथ्या आहे, हे जसं आहे तसं भासत नाही आहे. तर हे जे मिथ्यापण आहे हे शंकराचार्यांनी सांगितलं आहे. आता असा काही पंडितांचा असा ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाच्या विषयीचा असा विचार आहे की ज्ञानेश्वर महाराज मात्र अशा प्रकारे मिथ्यात्व शंकराचार्यांना अनुसरून मिथ्यात्व सांगण्याच्या ऐवजी हे जग म्हणजे चैतन्याचा विलास आहे, म्हणजे प्रकटीकरण आहे. हे चैतन्य आहे, हे भिन्न भिन्न रूप घेऊन प्रकटीकरणाला आलेले आहे. आणि त्यामुळे आमच्या डोळ्यापुढे हे जे जग आहे हा ब्रह्मावरचा, ब्रह्म काय चित्त आहे, आणि हा ब्रह्मावरचा चित्तवरचा हा विलास आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा तत्वज्ञानाचा विचार हा चिद्विलासवाद, म्हणजे वाद म्हणजे विचार, इजम, तर हा चिद्विलासवाद आहे अशी एक धारणा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्यकारा ते वाटा पुसतू असं म्हटलं आहे. आणि जिथे जिथे आपल्याला प्रक्रिया येतील वेदांताच्या, त्या अद्वैत वेदांतांच्या प्रक्रियांवरून ज्ञानेश्वर महाराजांनी सगळे दृष्टांत दिलेले आहेत. त्यामुळे लक्षात असं येतं की शंकराचार्यांचा वेदांताचा जो विचार आहे तोच अद्वैत वेदांत विचार हा ज्ञानेश्वर माऊलींनी पुढे सांगितला असावा. आणि त्याकरता साधार निरूपण हे शंदा पेंडशांनी केलेलं आहे. आणि त्यांनी भाष्यकारा ते वाटा पुसतू, म्हणजे भाष्यकार म्हणजे दुसरं कोणी नाही तर शंकराचार्यच आहेत. आत्ता आपला हा विषय आहे का? आत्ता आपला विषय आहे चित्त. ज्ञानेश्वर महाराजांनी सच्च झालं आपलं की जो ज्ञानमार्गाने जातो, उपासना करतो, तो सतची उपासना करतो, परमेश्वराच्या सत या नामाची किंवा लक्षणाची उपासना करतो. चित्तची उपासना कोण करतो ते आपलं चाललं होतं की प्रत्येक चित्त भिन्न भिन्न आहे. आता हे चित्त प्रत्येक भिन्न भिन्न असल्यामुळे ह्या ठिकाणी योगी जो आहे तो चित्त ह्या भावाची उपासना करतो. कारण तो काय म्हणतो, हे जे चैतन्य आहे हे ह्या अंतःकरणाशी जोडलेलं आहे आणि त्याच्याशी जोडून त्याचं चित्त झालेलं आहे. ते जे चित्त आहे ते चित्त ज्यावेळी त्या चित्तपासून अंतःकरण म्हणजे प्रकृती बाजूला होईल आणि फक्त चैतन्य राहील, त्यावेळी तो योगी कशाचा अनुभव घेईल? कैवल्याचा अनुभव घेईल. आणि हा अनुभव हे सगळं एक आहे हे मानायला तो तयार नाही. त्याचं कारण असं की त्यांना सगळा व्यवहार किंवा त्यांना सगळा विचार हा चित्ताशी संबंधित मांडायचा आहे. आणि चित्ताशी संबंधित मांडायचा आहे ना, आपलं प्रत्येकाचं चित्त वेगळं आहे. म्हणून त्यांनी योगी कशाची उपासना करतो तर परमेश्वराच्या चित्त ह्या लक्षणाची योगी उपासना करतो, असं आपल्याकडे धारणा आहे. आता आनंद हा शेवटचा सच्चित आनंदमधला लक्षणाचा शेवटचा भाग आहे. तर हे जे परमात्म्याचं शेवटचं लक्षण आहे आनंद, ह्याची उपासना कोण करतो? याची उपासना भक्त करतो. भक्ताच्या ठिकाणी भगवंताच्या प्रेमाचा आनंद आहे,
तुकाराम महाराजांनी आपल्याला त्याचं प्रमाण दिलंय. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काय अनुभव आहे आमचा? दुसरा काही नाही. एका आनंदाशिवाय दुसरा अनुभव संभवत नाही. आणि त्यामुळे इथे सत, चित आणि आनंद ह्या लक्षणांनी जी परमात्म्याची उपासना केली जाते त्याच्यामध्ये एक ज्ञानी आहे, एक योगी आहे आणि एक भक्त आहे. तो त्या त्या लक्षणांनी ती उपासना करत राहतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की यामध्ये ज्ञानेश्वर महाराज किंवा इथे आपण भगवंत म्हणू की आता अर्जुनाला जे समजावून सांगताहेत ते समजावून सांगतानाची भूमिका काय आहे ते आपण काल जे म्हटलं की थोडंसं आपण जड आहे, थोडंसं वृक्ष आहे, थोडंसं एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात आहे. पण केव्हा तरी एकदा आपल्याला त्या तत्त्वज्ञानाला भिडलं पाहिजे. कारण जेव्हा एकम सांख्यमच्या योगमच्या पश्यती स पश्यती येईल तेव्हा पुन्हा एकदा सांख्य तत्त्वज्ञानाचा विचार करावा लागेल. आणि त्याप्रमाणे भगवंतांनी इथे म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी इथे परमेश्वराचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या विषयी आधी जी चर्चा केलेली आहे. आता दुसरा आरोप आहे आपल्यावरती म्हणजे ज्ञानेश्वरांच्यावरती किंवा गीताकारांच्यावरती की अहो त्या युद्धाच्या भूमीवरती त्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगायच्या सोडून हे तत्वज्ञान का सांगत बसले. त्याचं पण पुन्हा इथे तेच उत्तर आहे की अर्जुन भगवंताला तत्वज्ञान ऐकवतोय. त्याचा जो विषाद योग आहे त्या विषादामध्ये तो वेगवेगळे तर्कवाद उभे करतोय, तो वेगवेगळ्या युक्ती उभ्या करतोय आणि त्या युक्तीतून हे जे शाश्वत तत्वज्ञान आहे ते मी तुला कसं भगवंता सांगतो. आणि आपण पाहिलं की ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तार करताना असं म्हटलंय की अर्जुन त्यांना पुन्हा पुन्हा म्हणतो की अरे भगवंता मी तुला इतकं सांगितलं तरी तुला अजून कसं कळत नाहीये, तुला माझं म्हणणं अजून कसं लक्षात येत नाहीये. मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय तरी तुझ्या ते लक्षात येत नाही. त्याचं कारण असं की अर्जुनाला असं वाटतं की मी फार मूलभूत गोष्टी भगवंताला सांगतो आहे आणि इतक्या मूलभूत पातळीवरती किंवा मूलगामी विचार करून सुद्धा तो कृष्णाला रुचत कसा नाही आहे. आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा तत्वज्ञानाची चर्चा शिष्यास्ते म्हणतो तरी सुद्धा स्वतःला प्रपन्न म्हणतो, तरी शिष्यस्ते असला तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी तो शिष्यभाव टिकलेला नाही आहे, तो शिष्य राहत नाही. तो पुन्हा त्याला शिकवतच राहतो, पुन्हा भगवंताला काहीतरी सांगतच राहतो. तर असो, आता ह्या सगळ्याच्या मागे आपण काल जे पाहिलं ती एक भूमिका पाहिली आपण की भगवंत वेगळे वेगळे तर्क उभे करून अर्जुनाला तू युद्धाला कसा प्रवृत्त हो हेच सांगतायत. त्याच्याकरता वेगळा तर्क किंवा पहिला तर्क त्यांनी कुठला उभा केला तो आपण कालपासून पाहतो आहे. त्याप्रमाणे नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता. म्हणाले की जो एक निश्चित आहे की अरे जे सत्य आहे ते समजून घे, जे असत्य आहे त्याचा त्याग कर, जे अयोग्य आहे त्याचा त्याग कर. असत्य म्हणजे जे शाश्वत नाही ते, जे अविनाशी नाही ते, त्याचा तू त्याग कर. ही एक भूमिका सांगितल्यानंतर आणि त्यानंतरचे कालचे आपण बरेच विषय बघितल्यानंतर आता भगवंत दुसरा एक युक्तिवाद उभा करतात आणि त्याला तेच विषय एका विशिष्ट पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता न भूयः अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आता म्हणाले तुला आत्तापर्यंत सांगून झालं की मरणारा आणि मारणारा कोणी नसतो वगैरे वगैरे हे सगळं तुला समजावलं, तरीसुद्धा जो स्वतःला मारणारा आहे असं समजतो आणि जो स्वतःला मी मरणारा आहे असं समजतो त्या दोघांनाही काही कळत नाही असंच आपण समजावं. आणि म्हणाले कारण काय की कुणी कुणाला मारणारा नसतो आणि कुणी मरणारा नसतो. आता हे सगळं तत्वज्ञानाच्या पातळीवर नेलं. काल त्याच्याकरता आपण चर्चा कशाची केली? तत्वज्ञानाच्या पातळीवरती निखळ तत्वज्ञान जेव्हा विचारात घेतो तेव्हा त्या पातळीवर चर्चा करावी. पण जेव्हा व्यवहारात येतो तेव्हा व्यवहारामधला तत्वज्ञानाचा भाग वेगळा आहे. त्याच्याकरता आपण अनेक गोष्टी, काही मनोरंजक गोष्टी असं बघून त्याच्यातून
आपण एका निर्णयाला आलो की निखळ तत्वज्ञानाचा विचार आणि आचरण वेगळं आणि व्यवहाराचं पालन करताना तत्वज्ञानाचा अंतर्भाव करणं वेगळं. तर आता आपल्याला ते सांगता आहेत, व्यावहारिक पातळीवर आलेत. अर्जुनाला सांगतायत न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता न भूयः. अयम म्हणजे हा आत्मा, न जायते तो काही जन्माला येत नाही, किंवा म्रियते ना तो कधी मरतो, वा कदाचिन म्हणजे कधीतरी तो मरतो किंवा कधीतरी तो जन्माला येतो असं नाही. नायम भूत्वा भविता न भूयः म्हणाले एकदा झाला, एकदा म्हणजे ज्याला पुनर्जन्माचा सिद्धांत मानायचा नाही आहे त्याला काय करावं लागतं. मुसलमानांसारखा समाज आहे की ज्या समाजामध्ये कर्मविपाक भानगड नाही, ज्याच्यामध्ये तो जीव पुन्हा जन्माला येतो ही भानगड नाही. आता तो एकदा तो जीव जन्माला आला, जन्माला आल्यानंतर तो कुठे जाऊन राहिला, त्याच्या कब्रस्तानमध्ये त्याची जिथे कबर ठेवलेली आहे बांधून त्याच्या खाली त्या ज्या पेटीमध्ये त्याचा देह ठेवलेला आहे त्याच्याच मध्ये तो राहतो आहे अशी धारणा आहे. मग तो किती काळ राहतो, तो तसाच राहतो दीर्घकाळ. दीर्घकाळ म्हणजे कुठपर्यंत, जेव्हा जगाचा प्रलय होईल, म्हणजे जेव्हा कयामत का दिन आएगा, ज्यावेळी जगप्रलयाचा दिवस येईल त्यावेळी काय होईल, हे सगळे अल्लाचे बंदे आहेत, हे सगळे इथून उठतील आणि मग ते कुठे जातील, जिथे अल्ला आहे तिथे जातील. आता त्या ठिकाणी त्या जन्नतमध्ये गेल्यावर त्या स्वर्गात अल्ला राहतो, तिथे गेल्यानंतर आता तो अल्ला ह्या सगळ्यांना बघितल्यानंतर तो ठरवतो. तो कुणाला विचारतो, तो मोहम्मद पैगंबराला विचारतो की काय या जीवाचं काय करायचं, याला काय शिक्षा द्यायची. आता जी शिक्षा मोहम्मद पैगंबर म्हणजे प्रेषित सांगेल, अल्लाकडे जी रुजवात करेल आणि जी रद्दबदली करेल त्याप्रमाणे त्याला ती शिक्षा होईल. आणि मग जी काय शिक्षा होणार आहे, जे काय आहे ते त्याला पुढे भोगून संपायचं. म्हणजे आता एकदा जन्माला आलेला जीव कयामतच्या दिनपर्यंत तो आपला लटकतच राहिलेला आहे. म्हणजे त्या जीवाला आता काही कोणता पर्याय दुसरा नाही. भारतीय तत्वज्ञानामध्ये त्यांनी सांगितलं हे असं होत नाही. हे विश्व म्हणजे उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय असं हे चक्रच आहे. हे सातत्याने चालू आहे. प्रवाह म्हटला तर अखंडतेने वाहतोय, त्याला कुठे खंड नाही आहे, हे चालतच राहतं. आता पुढे पण विषय येईल म्हणून तो आणखीन वाढवत नाही. तर म्हणाले इथे असं जर तुला वाटत असेल की नायम किंवा भूत्वा भविता न भूयः, हा एकदा झाला, जन्माला आला आणि ह्याचा एकदा मृत्यू झाला, या देहात देह पडला, म्हणजे आता पुन्हा तो जन्माला भूयः, आता पुन्हा तो जन्माला येणार नाही का, नाही तो येणार आहे. म्हणजे तो एकदाच जन्माला आला आणि मेला, त्याचं सगळं संपलं. आपल्याकडे सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने जो नास्तिक विचार मांडतो किंवा जो म्हणतो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही, तो म्हणतो काय आहे त्याच्यामध्ये, जन्माला आला मनुष्य संपलं, मेला की झालं, त्याला आहे कुठलं वेगळं अस्तित्व. त्यामुळे जन्माला येताना आला आणि मरताना मेला, संपलं, त्याला आगा नाही, त्याला पिछा नाही, काही नाही, तो जन्माला आला आणि गेला एवढंच. तर इथे भगवंत सांगतात तू असं समजतोस का की एकदा तो जन्माला आला आणि आता तो केव्हा तरी जर जाईल तर त्यानंतर पुन्हा तो जन्माला येणार नाही, असं होत नाही म्हणाले. आणि म्हणून भूत्वा भविता न भूयः म्हणाले, भूत्वा जो होऊन गेला तो पुन्हा जन्माला येणार नाही असं नाही, तो पुन्हा जन्माला येणार आहे. तो कसा आहे, मग आता पुन्हा एकदा सांगितलं. अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो म्हणाले, तो कसा आहे, अजन्म आहे, त्याच्या ठिकाणी तो नित्य आहे, त्यानंतर तो शाश्वत आहे आणि हा सनातन आहे. पुराण हा खूप जुनाट आहे आणि माहिती नाही त्याचं वय किती आहे, तो सातत्याने आहेच आहे. आता न हन्यते हन्यमाने शरीरे म्हणाले, शरीराचा मृत्यू झाला, घाव घातला शरीरावर किंवा त्याचा वध केला म्हणून या आत्म्याचा वध होणार आहे का, ह्या आत्म्याचा काही वध होणार नाही आहे. म्हणून शरीरे हन्यमाने म्हणाले, त्याला जरी मारलं तरी सुद्धा न हन्यते, हा आत्मा काही मरत नाही, तो तसाच राहतो. वेदाविनाशिनम वेदाविनाशिनम नित्यम य एनम अजम अव्ययम कथम स पुरुषः पार्थ कम घातयती हंतिकम. आता त्यांनी त्याची लक्षणं सांगितली. म्हणाले ही लक्षणं आहे या आत्म्याची, ती मी तुला सांगतो.
नुसती सांगत नाही, म्हणाले ही लक्षणं जाणणारे लोक आहेत, की जो पुरुष यहा, हा जो पुरुष आहे, यहा वेद म्हणूया जाणतो, अविनाशिनम, जो अविनाशी पुरुष आहे, जो नित्य पुरुष आहे, जो असा हा एनम, तो आत्मा, तो पुरुष, किंवा काय म्हणूया त्याला पुरुषश्रेष्ठ किंवा परमात्मा, परब्रह्म, हा जो एनम, हे जे आत्मतत्व आहे ते कसं आहे, अजम अव्ययम, ते खर्ची पडत नाही, ते केव्हा जन्माला येत नाही, ते सातत्याने अनादिकालापासून चालतच आलेलं आहे. हे म्हणाले मी तुला सांगतोय म्हणून नाही आहे, हे जाणणारे पुरुष आहेत. म्हणजे ते काही नुसते शब्दांनी बोलतात असं नाही आहे, ते त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे की हे तत्व किती सनातन आहे, हे तत्व किती पुरातन आहे, ते कसं जन्मविरहित आहे, ते कसं अविनाशी आहे. ह्याचा यहा म्हणजे हे जे पुरुष आहेत, हे पुरुष कथमस पुरुष हा वेद म्हणजे जाणतात, हे जे पुरुष त्याला जाणतात ते कथमस पुरुष, अरे पार्था, तो पुरुष कम घातयती हंतिकम, दुसऱ्याकडून कुणाला तरी कसा मारवून घेईल, किंवा तो तरी कसा मारील. म्हणजे ज्याला ह्या तत्वाच्या संदर्भामध्ये त्याचं लक्षण कळलेलं आहे, हे तत्व अविनाशी आहे, हे ज्याला कळलेलं आहे, तो असं कधी म्हणणारच नाही की मी त्याला मारतो आहे, किंवा हे एवढी सगळं सैन्य मी घेऊन आलोय आणि या सैन्याकडून त्या सैन्याचा मी पराजय करून घेतोय. म्हणाले ही भाषा त्याच्याकडे असणारच नाही. का असणार नाही? कारण त्याला माहिती आहे की हे काही मरू शकत नाही, हे काही त्याला कुणी हात लावू पुढे आहेतच नाही, नम चिंदंती शस्त्राणी वगैरे. अशा प्रकारे त्याला कशाचाही परिणाम ज्या अविनाशी तत्वावर होत नाही, आणि म्हणून ते अविनाशी आहे, म्हणून ते अव्यय आहे, म्हणून ते अजय आहे, म्हणून ते सनातन आहे. मग असा पुरुष ही तुझ्यासारखी भाषा करणार नाही. म्हणजे ज्याला हे तत्व समजलं आहे त्याच्याकडे ही भाषा असणार नाही. म्हणून जैसे स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नीची साच आपजे. म्हणाले की जसं स्वप्नामध्ये पाहिलेलं आम्ही स्वप्नातच आम्हाला खरं वाटतं, मग चेवुनिया पाहिजे तव काही नाही. स्वप्नात जे काही आम्ही पाहिलं, ज्याला आम्ही घाबरलो, ते आम्हाला फक्त स्वप्नात खरं वाटतं. स्वप्नाच्या बाहेर आलो की ते आम्हाला खरं वाटत नाही. मग आपण मगाचं सूत्र धरून आत्ता इथे बघूया की शंकराचार्य सुद्धा ह्या जगताला स्वप्नवत म्हणतात. कारण ह्या जगामध्ये आम्ही जो व्यवहार करतो ते जग जसं आहे तसं आमच्या प्रत्ययाला येत नाही, ते आम्ही मिथ्या प्रत्यय घेतो त्याचा. कारण का घेतो? तर आमच्या ठिकाणी मूलभूत अज्ञान आहे. आमच्याकडचं मूलभूत अज्ञान काय आहे? मी देहालाच मी म्हणते, हा देह माझा आहे, हे घर माझं आहे, ही संपत्ती माझी आहे, हे पुस्तक माझं आहे, हे जेवण माझं आहे, हे मी, हे जे संबोधन आहे. आणि त्या मीच्या ठिकाणी जो अधिकार, हक्क, ममत्व, अहमता, ही सगळी ती त्याच्या ठिकाणी जी जोडलेली आहे, त्याच्यामुळे हे सगळं मला माझं वाटतं आहे आणि ह्या भावनेतून मी व्यवहार करतो. तर शंकराचार्य म्हणतात हा व्यवहारच सगळा स्वप्नवत आहे. आणि म्हणून शंकराचार्यांनी जगालाच स्वप्न म्हटलंय. आता इथे ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत म्हणून घेतलाय. ते म्हणाले स्वप्नात आम्ही ज्या गोष्टी पाहतो त्या सगळ्या गोष्टी आम्हाला स्वप्नात खऱ्या वाटतात. पण म्हणाले मग चेवुनिया पाहिजे, मग मात्र आम्ही जेव्हा जागे होतो आणि आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा काही नाही, आमच्या लक्षात येतं की जे स्वप्नात पाहिलं ते काही शिल्लक नाही. तैसी हे जाण माया. म्हणून अर्जुना, ही जी माया आहे ना, ती तू अशी जाण की जसा स्वप्नातला एक खेळ उभा केलाय. म्हणून आपण देवीच्या संदर्भामध्ये बोलताना किंवा तिची स्तुती करताना म्हणतो की देवी हा तुझा तू खेळ मांडलेला आहेस, हा जगतरूपाने तू खेळ मांडलेला आहेस, हा तुझ्या मायेचा खेळ आहे. आणि जेव्हा तुला ह्या जगाचा नाश करायचा आहे किंवा प्रलय करायचा आहे तेव्हा तू तुझा खेळ जो आहे, तो पट आहे, तो तू गुंडाळून ठेवून देतेस. तेव्हा हे सगळं तू तुझ्याच ठिकाणी गुंडाळतेस. तेव्हा या जगाचा नाश झाला असं आम्हाला दिसतं. कारण ती कोण आहे? ती माया आहे. आणि ती माया तिच्याकडून हे करत असते. तैसी हे जाण माया, तू भ्रमता आहासी वाया. या मायेमध्ये तू भ्रमतोयस. ती जे तुला दाखवते आहे ते तुला सत्य वाटत आहे, म्हणून तुला हे मिथ्या ज्ञान आहे. शस्त्रे हाणीतली या छाया,
जैसी अंगी न रूपे. आपली सावली पडलेली आहे आणि त्या सावलीला जर कुणीतरी शस्त्रांनी आघात केले तर ते काय आपल्याला होणार आहेत का? म्हणाले आपल्याला काही होत नाही. का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला. जेव्हा मोठा घट आहे भरलेला आहे त्याचं जे मुख आहे त्या मुखामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलंय ते आपल्याला अखंड दिसतंय. आता तो जो कुंभ आहे किंवा तो घट आहे तो कलंडला पडला. त्याबरोबर आता काय झालं, जे खाली पाणी पडलं आहे त्या डबक्यामध्ये किंवा साठलेल्या पाण्यामध्ये सूर्याचं बिंब पडलंय. पण ते कसं आहे, आता वर खाली चिखल की त्या बिंबात तुकडे तुकडे झाल्यासारखं दिसत आहे, म्हणजे ते अखंड दिसत नाही. तर त्यावेळी आता ज्ञानेश्वर माऊली म्हणते जर का त्या घटामधलं प्रतिबिंब अखंड सूर्याचं दिसत होतं, पण आता त्या घटातलं पाणी खाली सांडलं आणि सांडल्यानंतर जे पडलेलं बिंब आहे ते बिंब वेडं वाकडं झालेलं आम्हाला दिसतंय. मग सूर्याला काही फरक पडला का? म्हणजे सूर्यामध्ये काही फरक पडला नाही. आम्ही पाहतो आहोत ते प्रतिबिंब पाहतो आहोत, त्या प्रतिबिंबामध्ये फरक पडलेला आहे. परी भानू नाही नासला तया सवे. सूर्याला काही फरक पडला नाही. ना तरी मठी आकाश जैसे. जशी ही खोली आहे की ह्या सभागृहामध्ये आपण बसलो की काय हो याची डायमेन्शन्स काय, माणूस म्हणतो मग किती माणसं बसू शकतील, हा आमचा हॉल एवढ्या एवढ्या लोकांच्या करता उपयुक्त. चौकशीला येतात लोक तेव्हा विचारतात हे काय आहे. ज्याच्यामध्ये आम्ही वावरतो आहोत ते आकाश आहे. आम्ही ज्याच्यात बसतो हा मठ म्हणजे आहे सभागृह. जे बांधलं आम्ही, जे बांधलं त्यात आम्ही राहतो का? कारण बांधले आम्ही भिंती आणि ज्यात आम्ही राहतो ते आम्ही बांधलं का? नाही बांधलं. कारण आम्ही राहतो या अवकाशामध्ये. ह्या खोलीत येऊन जेव्हा आम्ही बसलो आहोत तेव्हा हा अवकाश ही पोकळी आहे म्हणून आम्ही राहू शकतोय. पण आम्ही म्हणतो आम्ही ना मोठा हॉल बांधलाय, कारण आपल्या घरात काही कार्यक्रम असले की एक हॉल मोठा असलेला बरा. बांधला म्हणजे काय? आम्ही भिंती बांधल्या आणि ज्याला आम्ही आमचा हॉल आहे म्हणतो ते अवकाश आहे. आणि म्हणून तत्वज्ञान आपल्याला सांगतं की ह्या मठामध्ये कोंडलेलं अवकाश म्हणजे मठाकाश. म्हणजे ह्या काय कोंडलंय आम्ही, याच्यामध्ये एक अवकाश पोकळी आम्ही त्याच्यामध्ये कोंडून घेतलेली आहे. बस तिला आम्ही बंदिस्त केलंय 4 भिंती बांधून. आणि म्हणून ते आता इथे सांगतात की समजा ही मठाकृती आहे, त्यांना जर असं वाटलं की याची रिडेव्हलपमेंट करायची, चला हे पाडून टाकू, हे आणखीन मोठं आणखीन काय FSI मिळतोय त्याप्रमाणे त्याचा वापर करू किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीने बांधून घेऊ, असं त्यांनी म्हटलं की काय करतील, ते मठाकाशाचं छप्पर काढून टाकतील. कारण आकाश कोंडलं ना, याच्यात बंद केलं ना. आता या सगळ्या भिंती पाडल्या, काय फरक पडला आकाशाला? काहीच पडला नाही. फरक आम्हाला पडला. म्हणजे अहो 5 वर्षापूर्वी बांधलं होतं, पण आता काय हे रिडेव्हलपमेंटला आम्हाला तेव्हाच कळलं असतं तर आम्ही आमच्या घराचं रिनोव्हेशनच केलं नसतं. कारण ते सगळं कारण आम्ही तोडफोड केली आहे ना. त्या आकाशाला काही फरक पडला नाही. हे जे मठ आहे या मठाच्या भिंती जर काढून टाकल्या, आकाश काय या सगळ्या आकाशात मिसळून जाईल. त्या आकाशाला आम्ही सीमित केलंय. आता सीमित केलेलं आकाश मोकळं केलं की आता काय होईल, मठाकाश आहे ते कशात विलीन होईल, महदाकाशामध्ये. हे महत आकाश आहे, हे सगळं व्यापक आहे. आणि असं जे महदाकाश आहे त्याच्यामध्ये मठाकाश विलीन होईल. आता याच्यामध्ये एक तांब्या भरून ठेवला, त्याला आम्ही काय म्हटलं, त्या तांब्याला घटाकाश. त्या तांब्यामध्ये पाणी कसं राहिलं, कारण त्याच्यात पोकळी ठेवली आहे म्हणून. ते जर आम्ही सगळ्या स्टीलचा सॉलिड बनवला असता तांब्या तर त्याच्यामध्ये पाणी भरताच आलं नसतं. आम्ही जेव्हा एक वस्तू निर्माण करतो तेव्हा त्या वस्तूमध्ये आम्ही पोकळी ठेवतो. आता याच्याकरता एका शास्त्रज्ञांनी फार चांगलं उदाहरण दिलंय. तो शास्त्रज्ञ असं म्हणतो की अहो ह्या पोकळ्या कुठून कुठपर्यंत जातात तुम्हाला कल्पना आहे का? म्हणाले एक ॲटम घ्या, एक अणू घ्या, त्या अणूच्या आतला न्यूक्लियस घ्या, त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स ठेवलेले आहेत. आता त्या प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सच्या पासून त्यांच्या स्वतःपासून 150 पट अंतरावर, त्याच्या डायमेन्शनच्या 150 पट अंतरावरती इलेक्ट्रॉन फिरतो आहे. आता हा इलेक्ट्रॉन फिरत असल्यामुळे हे त्यांच्यामध्ये अंतर कायम आहे, त्यांच्यामध्ये स्पेस कायम आहे, त्यांच्यामध्ये अवकाश आहे. आता ह्या अवकाशाने एक अणू दुसऱ्याला, दुसरा अणू तिसऱ्याला, तिसरा अणू चौथ्याला जोडलेला आहे. तर त्यांनी दृष्टांत फार छान दिला आहे. तो म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की एक हत्ती आहे
आणि आपण त्या हत्तीच्या शरीरामध्ये असणाऱ्या अणूंना त्यातलं जर अंतर काढून टाकलं आणि ते अंतर काढलं तर त्या हत्तीचं काय होईल म्हणतो तो म्हणतो ते स्पेस त्यातली गेली की ते जे हत्तीचं स्वरूप राहील ते इतकं सूक्ष्म असेल की तो हत्ती वजनाने हत्तीचा असेल पण तो आमच्या सुईच्या नेढ्यातून जाईल, इतका बारीक असेल. म्हणजे स्पेसवर अवलंबून आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असलेला जो अवकाश आहे, जे आकाश आहे, आमच्यामध्ये आकाश तत्व कुठे आहे? इथंच आहे. हत्तीला जर सुईच्या नेढ्यातून जावं लागेल तर आम्ही तर त्या नेढ्यामध्ये क्रिकेटच खेळू माणसं, कारण त्या नेढ्याची एवढी जागा आम्हाला उपलब्ध होईल. सांगण्याचा हेतू इथे काय आहे की ते म्हणाले, सांगतायत आपल्याला की हे घटाकाश आहे. ह्या घट तोडला की ते घटाकाश कशात विलीन झालं? या मठाकाशामध्ये. मठाकाशाच्या भिंती काढल्या, मठाकाश कशात विलीन झालं? महदाकाशामध्ये. त्यामुळे एकात शेवटी काय? एकच अवकाश आहे, एकच पोकळी आहे. त्याला आम्ही सीमित करत आणलं. म्हणून ते सांगतात ना, तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलीय आपैसे स्वरूपची. जर हे जे मठाकाश आहे, हे मठाकाश जर दूर झालं, ही मठाची आकृती जर निघून गेली, ती जर भंगली तर काय होईल? आपोआपच त्याच्या स्वरूपाशी तो जाऊन पोचेल, त्याच्या मूळ स्वरूपात. तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी. आता कोण त्याच्या स्वरूपाशी जाऊन पोचलं? आकाश. कारण काय झालं? मठाकाश केलं होतं आणि त्या मठामध्ये त्या आकाशाला बंदिस्त केलं होतं. आता मठाच्या भिंती काढल्यानंतर आपल्या स्वरूपाला कोण पोचलं? आकाश पोचलं. आता कशा करता दृष्टांत आहे? तैसे शरीराचा लोपी, तसा शरीराचा लोप झाल्यानंतर सर्वथा नाशू नाही स्वरूपी. स्वरूपाच्या ठिकाणी नाश होत नाही. नाश कोणाचा झाला? शरीराचा झाला, बाकी स्वरूपाचा नाही झाला. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा म्हणाले, अरे बाबा तू हे अशा प्रकारचं काहीतरी भ्रांत बोलू नकोस. देह पडला म्हणून काय झालं? त्याच्या स्वरूपाला काय होत आहे? त्याच्या स्वरूपाला काहीच होणार नाही. त्या आत्म्याचं स्वरूप जसं आहे तसं कायमच आहे. म्हणून हा भ्रमल्यासारखा तू बोलू नकोस. हा जो भ्रम आहे तो भ्रम तुझ्या ठिकाणी बुद्धीत निर्माण झालेला आहे. का निर्माण झाला आहे? कारण तुझं ज्ञान जे आहे ते आता विपरीत झालं आहे. आपल्या प्रत्येकाच्याकडे विपरीत ज्ञान असतं की नाही? हो, असतं. पण आता अर्जुनाचं ज्ञान किती विपरीत झालं आहे? फारच परिसीमेचं. आणि म्हणून आपल्याकडे ज्ञानाचा विचार मांडताना असं सांगितलं की ज्ञान कसं होतं आम्हाला? ज्ञान होण्याची प्रक्रिया काय आहे? ज्ञान होण्याची प्रक्रिया एकच आहे की आमच्या अंतःकरणामध्ये वृत्ती निर्माण होते. त्याला आम्ही काय म्हणतो? वृत्ती ज्ञान. त्या ज्ञानाला आम्ही वृत्ती ज्ञान म्हणतो. आता ते जे वृत्ती ज्ञान आहे कशाने निर्माण होतं? आता ज्ञान कशाला म्हणायचं? आता या अर्जुनाचं ज्ञान बिघडलं म्हणजे काय बिघडलं? कारण जे ज्ञान आहे ते ज्ञान ह्या शब्दाचा अर्थच असा की या जगामध्ये मापणं. जगात ज्ञानाचं दुसरं काही स्वरूप नाही आहे. ही भाजी कशी झाली असं म्हटलं की चांगली झाली म्हणजे काय झालं? योग्य ती गोड झाली, योग्य तो खारटपणा आहे, योग्य तो तिखटपणा आहे, योग्य ते शिजणं आहे, योग्य ते त्याचं प्रेझेंटेशन आहे, त्याची जी सजावट आहे, त्याचं जे रूप आहे, ते रंग रूप सगळं भाजीचं उत्तम आहे म्हणजे भाजी उत्तम झाली असं आम्ही जेव्हा म्हटलं त्यावेळी आम्ही काय केलं? त्याच्या रंगाचं मोजमाप केलं, त्याच्या देखणेपणाचं मोजमाप केलं. भाजी चिरली कशी? एक एवढं मोठं आहे तर एक छोटा तुकडा आहे असं नाही, एक सारखी चिरली की त्याचं रूप आम्ही पाहिलं, त्याची चव आम्ही पाहिली, त्याच्यातले सगळे रस आम्ही पाहिले. या जगामध्ये कुठलाही विषय आम्ही शिकतो म्हणजे काय करतो? मापन करतो. त्याला आम्ही काय म्हणतो? प्रमेय. मेय म्हणजे मापन. प्रकर्षेण मेय. आम्ही प्रत्येक गोष्टीचं मापन करतो. मापन करतो हेच आमचं ज्ञान आहे, जे मापतो ते. तर मापणं म्हणजे ज्ञान आहे. मग आता त्या मापण्याकरता जे परिमाण लावलं त्याला आपल्याकडे आपण त्याला प्रमाण असं म्हटलं की प्रमाण आहे. की प्रमाण काय? कुठल्या तरी आता आपल्याला कपडा आणलेला आहे, शिवायचा आहे, आणि आपण त्यांना सांगितलं की माझ्या मापाचा शिवा. तर तो म्हणाला माझ्याकडे आता काही टेप नाही आहे, तुमचं माप घे, शिवा हो अंदाजाने. असं कसं होईल? आपल्या शरीराचं माप घेतल्याशिवाय तर कपडा शिवलाच जाणार नाही.
त्याला काहीतरी पाहिजे की बा ही एवढं शोल्डर आहे, मग आता ह्या शोल्डरला त्यांनी जी त्याची स्टँडर्ड माप आहे त्याच्यामध्ये ही बाई अधिक जाड आहे का अधिक बारीक आहे, जाड असेल तर वाढतं माप आहे, बारीक असेल तर लहान माप आहे, मग सगळे साईजेस देतील की एक आहे तो मीडियम आहे, एक आहे तो लार्ज आहे, तो एक्स्ट्रा लार्ज आहे, देतील आपल्याला, एक नॉर्मल आहे. हे काय आहे? हे प्रमाण आहे की काहीही करायचं तरी प्रमाण आहे, हे प्रमाणात घातलं पाहिजे. त्याच्याकरता आपण रेसिपीज असो, व्यवहार असो, परीक्षा असो, क्लासेसमध्ये 90% मार्क मिळण्याची खात्री कशी? त्याचं कारण कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे मापात बसवून दिलेलं, की त्या मापात प्रश्नाचं उत्तर आलं की तेवढे मार्क हमखास मिळणार. म्हणजे तुमच्या पेपरला हे आम्ही सांगतो अशा प्रकारे उत्तर लिहिलं की तुम्हाला 95 काय 98% मार्क. सांगण्याचा हेतू एकच आहे की आम्ही माप करतो किंवा जे ज्ञान मिळवतं ते म्हणजे प्रमाण आहे. आता ती प्रमाणं किती आहेत ज्ञान मिळवायची? आपल्याकडे पुष्कळ आहेत, उपप्रमाणं वगैरे सांगून, पण मुख्य प्रमाणं 3. एक प्रत्यक्ष प्रमाण, एक अनुमान प्रमाण आणि एक आप्त प्रमाण. प्रत्यक्ष आपण डोळ्यांनी जे पाहतो हे पाहून आपण ठरवतो, की आपण म्हणतो की अरे आज किती जण आले, सगळ्या खुर्च्या भरल्या आहेत, बाजूनी बसायला का, खाली किती जण बसले, बसण्याला अडचण झाली का, अजून जागा आहे का, हे सगळं काय आपली जी नजर आहे ती या इथे बसल्यानंतर काहीतरी ती मापत असते, काहीतरी ती पाहत असते. हे प्रमाण कोणतं आहे? हे प्रमाण प्रत्यक्ष आहे. आता ह्याच्याच बरोबर आपल्याला एखादी गोष्ट जाणून घ्यायला आपल्याला आप्त प्रमाण आहे. आप्त प्रमाण म्हणजे असं की जे ग्रंथांतरी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? की ज्या माणसाला श्रवणाची आवड आहे तो मनुष्य कुठेही जावं लागलं तरी स्वतः तो तिथं जाऊन श्रवण करेल, कारण त्याला ज्ञान लालसा आहे. मग ग्रंथात काय लिहिलेलं असतं? ज्याला ज्ञानाची लालसा आहे तो जिथे ज्ञानाची प्राप्ती होऊ शकेल, आपल्याला माहीत नसलेला विषय जिथे समजेल तिथे जाऊन तो नक्की ऐकेल. आता ही तिथे ज्ञान लालसा हे मनुष्याने प्रत्यक्ष प्रमाणाला आपल्याला एक सपोर्टिव्ह प्रमाण मिळालं. आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणूया, आधार देणारं, पाठिंबा देणारं, आपल्या प्रमाणाला दृढ करणारं असं प्रमाण कोणतं झालं? प्रत्यक्ष प्रमाणाबरोबर आप्त प्रमाण झालं. की ग्रंथात काय लिहिलं आहे? आपण जेव्हा एखादी गोष्ट लिहितो किंवा एखादा सिद्धांत लिहितो म्हणतो हो आता आपण प्रत्यक्ष बघून आपल्याला असं वाटलं, पण ह्या इकॉनॉमिक्समध्ये पुस्तकात नियम म्हणून काय सांगितलं आहे तो नियम पाहूया. तो नियम बघितला, आता तो नियम असा आहे आणि प्रत्यक्षात हे असं दिसतं आहे. मग आता ह्या दोघांवरून आपल्याला जर काही काम करायचं आहे तर आपण काय करतो? अनुमान काढतो. मग आता आपण असं करूया की ह्या ग्रंथात असं म्हटलं आहे, प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतं आहे, की मग एक आपण निष्कर्ष काढला, त्याला आपण अनुमान म्हणतो. तो जो निष्कर्ष आहे ती आमच्या ठिकाणी वृत्ती बनते. ही अर्जुनाची वृत्ती झाली कुठून? सीदंती मम गात्राणी, ती त्यांनी अनुमान काढलं, आला युद्धाला व्यवस्थित आला होता. इथे आल्यावर ती माणसं पाहिल्यानंतर तर प्रत्यक्ष दर्शन झालं. प्रत्यक्ष प्रमाणाने त्याला काय आधी घरी कळलं नव्हतं का की हे युद्धात सगळे मरणार आहेत? पण इथे आल्यावर का वाटलं? कारण त्यांनी प्रत्यक्ष एवढा जनसमुदाय आपण मारून टाकणार आणि त्यांना मारून आपण राज्य मिळवणार, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपल्याला पण असं होतं. आपण व्यवहारामध्ये पाहिलं तर आपण कल्पनेने एखादी गोष्ट चांगली समजून घेतो, पण ते प्रत्यक्ष नाही, हे आपल्याच्याने नाही होणार, हे आपण नाही करू शकणार, किंवा हे असं घडणं बरोबर नाही आहे, किंवा हे आपण आता एवढे लोक बघितल्यावर कळतंय की आपण जे काय करतो हे एवढं पुरेसं नाही आहे, आपल्याला ह्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये त्याचा विचार केला पाहिजे. इतकी माणसं येणार आहेत, आपण एवढीच पुस्तकं छापली आहेत किंवा एवढीच पॅम्पलेट्स छापली आहेत, कशी पुरणार यांना? म्हणजे हे जे अनुमान आहे, हे अनुमान म्हणजे आमच्याकडे एक वृत्ती निर्माण होते. ती जी वृत्ती आहे ती ज्ञानाची वृत्ती आहे आणि आम्हाला प्रत्येक क्षणाला हेच घडत असतं. अर्जुनाच्या ठिकाणी सुद्धा अशीच वृत्ती निर्माण झालेली आहे. ती वृत्ती कशातून निर्माण झाली आहे? माऊलींनी बरोबर शब्द मांडला आहे. कारण का मी आपल्याला म्हटलं ना, माऊली कधी योग विसरत नाही. त्यांच्या ओवीत आपल्याला त्यांच्या योगाचा प्रत्यय येतो. ते म्हणतात, अरे भ्रांती बापा म्हणून तू हे आरोपी भ्रांती बापा. अरे बाबा, तुझ्या डोक्यात भ्रांती निर्माण झाली आहे. भ्रांती कशाची निर्माण झाली आहे? जे जसं आहे तुला दिसतच नाही आहे. तू स्वतः भटकलेला आहेस, तुझ्या विचारांमध्ये तू भटकला आहेस, म्हणून तुझ्या ठिकाणी भ्रांती. माऊलींनी ते फार चांगलं स्पष्ट केलंय
कशाच्या आधाराने स्पष्ट केलंय? पतंजली योगसूत्रांच्या अर्थाने, म्हणजे योगाच्या आधाराने. त्याच्यामध्ये दोष कोणते कोणते आहेत? संशय, विपर्यय आणि भ्रांती. जेव्हा आमचं अंतःकरण अखंड संशयात आहे, गीताकारांनी इकडे सांगून टाकलंय की संशयात्मा विनश्यती, की त्याचा नाश होतो. ज्याच्या ठिकाणचा संशय संपत नाही त्याचा नाश. म्हणजे त्याचं ज्ञान कशाला कारणीभूत होतं? नाशाला. आता विपर्यय मगाशी आपण पाहिला. विपर्यय मिथ्या ज्ञानम अतद्रूप प्रतिष्ठम. विपर्यय म्हणजे मिथ्या ज्ञान आहे, जे जसं आहे ते तसं दाखवत नाही त्या वस्तूला. मग आता काय करणार? जर आम्ही अशा विपर्ययामध्ये अडकलो तर आम्ही कशाचं संशोधन करू शकू? कशाच्या निष्कर्षाप्रत येऊ शकू? कोणत्याही गोष्टीच्या आम्ही एंड पॉइंटला येऊ, त्याच्या शेवटाला जाऊ नाही जाणार. त्याचं कारण आहे आम्हाला ते योग्य ते कळतच नाही आहे. आम्ही भलतीकडेच भटकतोय आणि त्यामुळे आम्हाला जायचं आहे एका दिशेला. ते आपल्याकडे विनोदानी त्या नाटकात लिहिलंय तसं, अगर रामेश्वरी बंब सोमेश्वरी. इथे कुठे आग लागली आहे, जातोय कुठे बंब. काय आहे? विपर्यय आहे, कळलेलंच नाही आहे, डोक्यामध्ये रजिस्टरच झालं नाही आहे काय करायला सांगितलंय ते. त्यामुळे हा विपर्यय आहे, तो एक मिथ्या ज्ञान देतो. त्याच्यानंतर शेवटी भ्रांती आहे, की जी भ्रांती आहे ती भ्रांती पण योग्य ज्ञानाशी नेत नाही. आम्हाला योग्य निष्कर्षापर्यंत आम्ही भ्रांत होतो, कळत नाही आपल्याला. रात्रीची वेळ असली आणि आपल्याला नेहमी रात्री त्या रस्त्याने जायची सवय नसली की आपल्याला त्या रस्त्यावर आपण कुठे आहोत तेच कळत नाही. आपल्याला त्याचं लोकेशनच कळत नाही, की अरे हा प्रांत आहे तरी कुठला, हा भाग आहे तरी कुठला, आपण आलोय तरी कुठे. मग आपण तर नाही बाबा, रात्रीच्या वेळी आपल्याला काही सुधरत नाही तर रस्ते कुणीतरी घेऊन जा. काय भ्रांती आहे. त्या ठिकाणी आम्ही आमच्या ज्ञानाशी भ्रांत होतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते की अर्जुना, तू भ्रांत झालायस, तू स्वप्नात वावरतोयस, त्या विपर्ययामध्ये वावरतोयस, तुला नाही कळत आहे तू काय करतोयस ते. आणि म्हणून ह्या श्लोकावरचं जे भाष्य आहे ते माऊलींनी सांगितलं. सगळे दृष्टांत अद्वैताचे, पूर्ण कुंभ प्रतिबिंबवाद आहे. आणि त्या वादाप्रमाणे त्यांनी त्या सूर्याच्या प्रतिबिंबाचा दृष्टांत दिलाय. स्वप्नवत जगत शंकराचार्यांच्या धारणेचा दृष्टांत दिलाय. अशा प्रकारे इथे मठाकाश घटाकाश शंकराचार्यांच्या भूमिकेचा दृष्टांत दिलाय. आता इथे ते सांगतात की इथे तैसे शरीराचा लोपी सर्वतः नाशू नाही स्वरूपी. अरे म्हणाले, कोणत्याही स्थितीमध्ये आत्मतत्वाच्या ठिकाणी नाश संभवतच नाही. म्हणून तू हे नारोपी न आरोपी, म्हणून तू हा असला आरोप करू नको. भ्रांती बापा, तू भ्रांत झालायस आणि त्यामुळे तुला ज्ञान यथायोग्य होतच नाही आहे. तुला सामान्य ज्ञानामध्ये तू राहिलेला नाहीस. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. म्हणाले, ज्याप्रमाणे यथा वासांसी जीर्णानी, ज्याप्रमाणे हा नर म्हणजे पुरुष मनुष्य हा जर वस्त्र जुनी झाली, जीर्ण झाली तर काय करतो? विहाय, ती टाकून देतो. नवानी गृह्णाती अपराणी, दुसरी नवीन वस्त्र तो परिधान करतो. तसंच तथा शरीराणी जीर्णानी विहाय, त्याचप्रमाणे शरीर जर जीर्ण झालं तर मनुष्य ते टाकून देतो. अन्यानी संयाती नवानी देही. मग हा देही म्हणजे हा जीवात्मा जो आहे तो नवीन वेगळा देह धारण करतो. त्यामुळे त्याला देह नाही, त्याला पुन्हा गती नाही, त्याला पुन्हा येणं नाही, त्याला पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही, असं नाहीच आहे. हे असं घडतच राहतं. जशी जुनी वस्त्र टाकून आम्ही नवीन वस्त्र धारण करतो तसं शरीर जीर्ण झाल्यानंतर तो देही म्हणजे तो आत्मा ते शरीर टाकून देतो आणि दुसरं शरीर धारण करतो किंवा दुसऱ्या नवीन शरीराचा आपल्या ठिकाणी तो अंतर्भाव करून घेतो. त्या शरीरामध्ये जातो त्याच्या संस्कारांप्रमाणे. त्याचं शास्त्र वेगळे, ते आता आपल्याला काय विचारात घ्यायचं कारण नाही. आणि म्हणून ते सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. चैतन्याचा नाथ हा जो स्वामी आहे आमचा जीवात्मा, हा जीवात्मा त्याचप्रमाणे व्यवहार करतो.